पुढील आठवड्यात येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील लोणंद बाजार समितीमध्ये बकरी आणि बोकड यांचा अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक बाजार भरला होता. लाखो रुपयाची बोकड, हजारोंच्या संख्येने खरेदीदार आणि कोट्यावधीची उलाढाल यामुळे संपूर्ण बाजार समिती परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं. लोणंद बाजार समितीच्या आवारात गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी भरलेला बकरी व बोकड बाजार यंदा विक्रमी ठरला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पहाटेपासूनच बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी झाली होती. दुचाकी, चारचाकी आणि ट्रकमधून शेळ्या, मेंढ्या, बकरी आणि बोकडांची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. यंदाच्या बाजारात बोकडांना तब्बल 15,000 पासून 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत भाव मिळाल्याने बाजारात चर्चेचा विषय ठरला. सरासरी 15,000 पासून ते लाखापर्यंत व्यवहार झाले. बाजारात सुमारे 5 ते 6 कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना लोणंद बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील सर यांनी काय सांगितले ऐकूया. मुस्लिम समाजाचा पवित्र सण म्हणून ओळखला जाणारा ईदचा सण हा 2 दिवसावाला असताना लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बकरी बाजारामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं बोकड खरेदी करण्यासाठी आलेले. या सणाच्या निमित्तानं मुस्लिम समाजाला पाहिजे त्या स्वरूपामध्ये बोकड मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती. नामदार मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीने बकरी बाजारामध्ये विविध प्रकारच्या सोयी सुविधा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुस्लिम बांधव परराज्यातून बँगलोर असेल, कर्नाटक असेल आणि महाराष्ट्रातून बहुसंख्येने बोकड खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. सगळ्यात मोठा बाजार म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बाजार म्हणून लोणंदमध्ये शेळी मेंढीचा बाजार म्हणून ओळखला जातो. आज मुस्लिम समाजाच्या बांधवांनी प्रत्यक्ष भेट देऊन लोणंदमध्ये चांगल्या प्रकारचे बोकड मिळतात याचं त्यांनी समाधान व्यक्त केलं. भविष्यात इथून पुढं बकरी बाजार मोठ्या प्रमाणात कसा भरेल यासाठी संचालक मंडळ व नामदार मकरंदाबा पाटील, खासदार नितीन काका पाटील, मिलिंददादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी व संचालक मंडळ कार्यरत राहील एवढी ग्वाही देतो.